ब्लिंकिट, झेप्टो, झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या क्विक कॉमर्स कंपन्या 10 मिनिटात डिलिव्हरी ही टॅगलाईन वापरून ग्राहकांना आकर्षित करतात. पण यामुळे गिग वर्कर्सची सुरक्षितता धोक्यात येत आहे असे चित्र दिसून आले. यासाठी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमुख आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत हे बदल? चला पाहूयात. क्विक कॉमर्स कंपन्या म्हणजेच अशा कंपन्या ज्या अगदी काही वेळात ग्राहकांना सेवा पुरवतात, ज्यामध्ये ग्राहकांनी मागवलेले प्रॉडक्ट्स किंवा फूड हे 10 मिनिटात डिलिव्हरी करण्याची जबाबदारी ही गिग वर्कर्स यांची होती. पण आता नवीन बदलानुसार गिग वर्कर्सना 10 मिनिटात डिलिव्हरी करणं गरजेचं नाही. सरकारची या मुद्द्यावर ब्लिंकिट, झेप्टो, झोमॅटो आणि स्विगी यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यांनी ही अट मान्य करण्याचे योजिले आहे, ज्यात सरकारच्या सूचनेनंतर ब्लिंकिटने आपल्या ब्रँडिंगमधून 10 मिनिटाच्या डिलिव्हरीचा दावा हटवला असून इतर प्लॅटफॉर्मही लवकरच त्याच मार्गावर जाण्याची शक्यता आहे. हा बदल करण्याची गरज का पडली? तर रस्त्यावरील धोक्यांमुळे गिग वर्कर्सवर ताण येतोय. अतिशय कमी वेळेत ऑर्डर पूर्ण करण्याच्या दबावामुळे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर जीव धोक्यात घालावा लागतो, असा मुद्दा यापूर्वी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला होता. आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी या डेडलाईनमुळे कामगार अपघातांना बळी पडत असल्याचा आरोप केला होता. चड्डा यांनी नुकताच स्वतः ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटच्या भूमिकेत उतरून ऑर्डर पोहोचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. बोर्डरूम पासून दूर जमिनीवरचं वास्तव अनुभवलं, असे त्यांनी एक्सवर लिहिले. कामगार कायद्यात गिग वर्कर्सचा समावेश. दरम्यान कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 4 नवीन कामगार कायद्यांच्या मसुदा नियमावली प्रसिद्ध केल्या आहेत. यात गिग वर्कर्सना किमान वेतन, आरोग्य सुविधा, व्यावसायिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा यांचा लाभ देण्याची तरतूद आहे. या मसुद्यानुसार एखाद्या गिग किंवा प्लॅटफॉर्म वर्करला केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने एका आर्थिक वर्षात किमान 90 दिवस एका ॲग्रिगेटर सोबत काम केलेलं असणं आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी ही अट 120 दिवसांची आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे याच अधिसूचनेच्या दुसऱ्याच दिवशी देशभरातील गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सनी अचानक संप पुकारत अधिक वेतन आणि चांगल्या कामकाजाच्या अटींची मागणी केली होती. सरकारचा दावा आहे की 1 एप्रिलपासून देशभरात 4ही कामगार कायदे लागू होतील आणि त्यासाठी सर्व संबंधित घटकांकडून सूचना देखील मागवण्यात आल्या आहेत. झालेल्या या बदलांमुळे क्विक कॉमर्स कंपन्यांना नक्कीच ब्रँडिंगसाठी काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटर्जीज वापराव्या लागतील, हे खरं. पण या बदलामुळे गिग वर्कर्सना दिलासा मिळाला आहे. तर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.